नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज आपण खूप रिलेटेबल असा टॉपिक घेणार आहोत, रेल्वे प्रवास किंवा बस मधला प्रवास. जेव्हा आपल्याला तेलुगू लोक भेटतात तर आपण त्यांच्याशी कसा संवाद साधू शकतो हे मी आज सांगणार आहे. जसं की आम्ही इथून नेहमी शिर्डीची ट्रेन पकडतो, तर आम्हाला तर खूप सारे तेलुगू लोक भेटतातच, कारण की तुम्हाला माहित असेल शिर्डीत बहुतेक भक्त हे आंध्राचेच असतात, म्हणून त्यांचं येणं जाणं जास्त असतं. तर त्या ट्रेनमध्ये आपल्याला तेलुगू लोकच भेटतात. तर चला आपण वन बाय वन एक एक करून ट्रान्सलेट करू. ही ट्रेन कुठे जाते? ఈ ట్రైన్ ఎక్కడికి వెళ్తుంది किंवा ఈ బస్ ఎక్కడికి వెళ్తుంది? ఈ ట్రైన్ ఎక్కడికి వెళ్తుంది. दुसरा आहे तुमची सीट कोणती आहे किंवा तुमची सीट कुठली आहे? तुमची सीट, मी सीट कोणती आहे? यदि माझी सीट वर आहे किंवा वरची सीट माझी आहे. నా सीट పై ఉంది किंवा పైకి ఉంది. ट्रेन लेट झाली, ट्रेन लेट झाली ऐंदी. मला उतरायचं आहे. नाकू दिगाली, दिगंडी म्हणजे उतरा. मला इथे उतरायचंय, नाकू इकडकी दिगाली. तिकीट दाखवा, तिकीट चुपिंचंडी आणि दाखवा म्हणजे चुपिंचू. तीर्थ बोलतोय आपण, म्हणून शेवटी अंडी. ही जागा रिकामी आहे. ई प्लेस, प्लेसच्या जागी तुम्ही छोटू पण म्हणू शकतात, पण प्लेस भरपूर वापरतात इकडे शब्द, तो जास्त कळेल लोकांना. ई प्लेस रिकामी म्हणजे खाली गा, उंदी आहे उंदी. आता हे जर आपल्याला विचारायचं असेल की ही प्लेस रिकामी आहे का, तर ई प्लेस खाली गा उंदा म्हणजे फक्त इथं आची मात्रा लावायची, खाली गा उंदा. आता पुढचं वाक्य आहे ट्रेन किती वाजता येईल? ट्रेन एन्नी गंटलकी वस्तुंदी. किती वाजता म्हणजे एन्नी गंटलकी. त्यानंतर मला खिडकीजवळ बसायचे. नाकू किटिकी दग्गरा कुर्चवाली. कुर्चवाली, आता आपण इथे लिहिलंय कुर्चवाली, शेवटी आली कधी लावायचं? जेव्हा असं असतं बसायचं आहे, करायचं आहे, ती क्रिया करण्याची इच्छा आहे, बसायचं आहे म्हणून कुर्चवाली. पुढचं स्टेशन कोणतं आहे? तरुवाता स्टेशन. तरुवाता म्हणजे नंतर. इथं तुम्ही नंतरचं स्टेशन किंवा पुढचं स्टेशन असाही संदर्भ होतो. तरुवाता स्टेशन. यदि मला झोप येते, ऍक्च्युली हे दोन वाक्य, मला झोप येते म्हणून वरच्या बर्थवर जायचे. मला झोप येते, वरच्या बर्थवर जायचंय. दोन लिहिले. मला झोप येते, नाकू निद्रा वस्तुंदी. मला वरच्या बर्थवर जायचं आहे. आता इथं पुन्हा बघा, बसायचं आहे, जायचं आहे म्हणजे वरच्या बर्थवर जाण्याची इच्छा आहे. नाकू वरच्या बर्थवर, पै बर्थ की जायचं आहे, वेल्लाली. नाकू पैकी वेल्लाली, वर जायचंय असं पण म्हणू शकता तुम्ही. पुढचं वाक्य आहे प्लीज थोडं बाजूला व्हा. प्लीज साठी प्लीजच किंवा दयచేసి थोडं కొంచెం बाजूला व्हा. पक्क की जरगंडी म्हणजे बाजूला सरका. पक्क की म्हणजे बाजूच्या साईडला सरका. दाराजवळ उभे राहू नका. दाराजवळ तलुपू दग्गरा उभे राहू नका. निलबडवद्दू, निलबडंडी म्हणजे उभे राहा. निलबडवद्दू उभे राहू नका. माझं सामान वर ठेवा. ना सामान पैकी पेट्टंडी. वरच्या साईडला म्हणजे पैकी, वर ठेवा पै पण वापरू शकतात, पेट्टंडी. मला चार्जिंग पॉइंट हवाय. नाकू चार्जिंग पॉइंट कावाली. तुमच्याकडे पाणी आहे का? तुमच्याकडे मी दग्गरा निल्लू उन्नाया. तुमच्याकडे, तुमच्या जवळ, तुमच्या सोबत दग्गरा शब्द या तिन्ही याच्यात वापरतात. मी दग्गरा प्रश्नार्थक वाक्य म्हणून उन्नाया शेवटी आची मात्रा. पुढचं वाक्य आहे तुम्ही कुठून आलात? तुम्हीसाठी मीरू कुठून, ఎక్కడ నుంచి आलात? वच्चारू, वच्चारू शेवटी आला रू, कारण की आपला करता आहे मीरू. मला तेलुगू थोडं थोडं येतं म्हणजे कसं येणार? नाकू तेलुगू కొంచెం కొంచెం वस्तुंदी. ट्रेन अजून किती वेळ थांबेल? ट्रेन अजून इंका किती वेळ, ఎంతసేపు थांबेल अगुतुंदी. आम्ही महाराष्ट्रातून आलोय. మేము महाराष्ट्र నుంచి. आलोय साठी येणार, इथं वच्चारू आलं होतं, इथं काय येणार? वच्चामू, कारण की शेवटी आहे आपला करता मेमू. आवाज कमी करा.
आता आवाज, आवाज म्हणजे नेमकं काय की गडबड गोंधळ जो माणसांचा आवाज असतो त्याला शब्दम पण म्हणतात पुस्तकी भाषेत. आवाज आणि एक व्हॉइस असतो, व्हॉइसला गोंतू म्हणतात. पण आपल्याला साऊंड कमी करा, समजा मोबाईलचा असेल तर साऊंड कमी करा. तग्गीन चंडी. म्हणजे मोबाईलचा आवाज कोणाचा जास्त असेल तर प्लीज కొంచెం साऊंड तग्गीन चंडी असं तुम्ही म्हणू शकता. प्रवास छान झाला किंवा प्रवास कसा झाला, हे तर प्रवासातले वाक्य आहेतच. प्रवाससाठी शब्द आहे प्रयाणम. प्रयाणम बागा जरगिंदी. छान झाला किंवा कसा झाला, प्रयाणम याला जरगिंदी. प्रश्न विचारायचा असेल तर याला जरगिंदी कसा झाला. मी शेवटची 3 थोडीशी मोठी वाक्य घेतली जे आपण प्रवासात अगदीच बोलतो. आमची एक सीट तिकडे आली आहे, तुम्ही एक्सचेंज कराल का. याच्यात तुम्ही एक नवीन शब्द शिकणार आहे की एक्सचेंजला तेलुगुमध्ये काय म्हणतात. आमची एक सीट तिकडे आली आहे. आमची మా ఒక सीट तिकडे आली आहे. तिकडे आली आहे अकडा वचिंदी. तुम्ही एक्सचेंज कराल का. तुम्ही మీరు एक्सचेंज कराल का. మార్చుకుంటారా. మార్చుకుంటారా म्हणजे एक्सचेंज कराल का. प्रश्नार्थक आहे म्हणून कुंटारा, कुंटाणू करतोय. మార్చుకుంటారా म्हणजे एक्सचेंज कराल का. त्यानंतर तुम्ही खालची सीट घेऊ शकता, मी वर झोपेन. वयस्कर असेल किंवा फॅमिली लहान मुलं असतील तर आपण ऍडजस्ट करतो समोरच्या व्यक्तीला की तुम्ही घेऊ शकता माझी सीट, मी वरती जाऊन झोपेल. म्हणून तुम्ही खालची सीट घेऊ शकता किंवा घ्या. మీరు खालची सीट, किंदा सीट घ्या. తీసుకోండి घेऊ शकता, घ्या. తీసుకోండి. मी वर झोपे, నేను పై పడుకుంటాను म्हणजे पडेल, मी वरती जाऊन पडेल. तुमचं जेवण होईपर्यंत मी इकडे बसतो, तुम्ही निवांत जेवा. तुमचं जेवण होईपर्यंत मीरू भोजनम. होईपर्यंत अय्ये वरकू, पर्यंत वरकू. मी इकडे बसतो किंवा तिकडे बसतो. నేను ఇక్కడికి ఇక్కడ కూర్చుంటాను. मी इकडे बसतो, నేను इकडकी किंवा इकड కూర్చుంటాను. तुम्ही निवांत जेवा असं म्हणतात इकडे. तुम्ही हळू जेवा. మీరు నెమ్మదిగా हळू जेवण करा किंवा जेवा. భోజనం చేయండి. इथे जागा नसल्यामुळे मी लिहिलंय तुम्ही निवांत जावा, మీరు నెమ్మదిగా भोजనం చేయండి. आता हे शेवटचं वाक्य तुम्ही ट्रान्सलेट करून सांगायचे. तुम्ही कुठे उतरणार आहात. उतरण्यासाठी मी शब्द याच व्हिडिओमध्ये सांगितलाय आणि अगदी सोपं. आणि आपण प्रवास करत असतात ना, हा प्रश्न तर समोरच्याला विचारतोच की तुम्ही कुठे उतरणार आहे, कुठे उतरायचंय तुम्हाला. तर हे ट्रान्सलेट करून कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.